नमस्कार. मी आहे पूनम तवकर आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे एक मराठी भयकथा. कथेचं नाव आहे ताईत. ही कथा लिहिली आहे नारायण धारप यांनी आणि ह्या पुस्तकाचं नाव आहे दरवाजे. चोपडेवाडी किंवा सर्व लोक म्हणत असत तशी वाडी कारखान्याच्या आडोशाला वसली होती. कारखान्याच्या उंच चिमण्यांची आणि उंच स्तंभांची वाडीवर छाया पडत होती, शब्दशः आणि लाक्षणिक दोन्ही अर्थांनी. कारण वाडीतल्या लोकांचं सर्व आयुष्य कारखान्याशी निगडीत झालं होतं. अगदी आंधळे, मुके, बहिरे आणि लंगडे लोक सोडले तर बाकीचे सर्व कारखान्यात कामाला होते. लोकांनी आपल्या झोपड्या उभ्या केल्या होत्या आणि मग कारखान्यातर्फे रस्ते, वीज, पाणी इत्यादींची सोय करण्यात आली होती. जुन्या नव्याचं एक विलक्षण मिश्रण तयार झालं होतं. मध्ये काळा कुळकुळीत डांबरी रस्ता, दोन्ही अंगाला कुडाच्या झोपड्या, त्यात अस्थानी वाटणारे विजेचे लखलखते दिवे आणि त्या आधुनिक प्रकाशात वावरणारी अर्धशिक्षित माणसं. खोलीत एका कोपऱ्यात आणि त्याच खोलीत दुसऱ्या कोपऱ्याला एखादी बकरी. मोठं विचित्र मिश्रण खरंच. सखाराम गेली 2 वर्ष घरीच बसून होता. अगदी पाऊल उचलणं अशक्य झालं तेव्हा त्याने कारखान्यातली नोकरी सोडली. पण एव्हा ना त्याचा एकुलता एक मुलगा शिवा कारखान्यात लागला होता. सखाराम, रखमा आणि शिवा एक सुखी कुटुंब, आपापली कामं व्यवस्थितपणे करणारे लोक. घर कसं यंत्रासारखं सुरळीत चालायचं. आरडाओरड नाही, भांडण नाही, फारशी गडबडी नाही. एखाद्याने हेवा करावा असं कुटुंब. आज मात्र त्यांच्या घरात जराशी धावपळ चालली होती. शहराकडून कागद आला होता आणि कागदामागोमाग एक पाहुणा येणार होता. रखमाचा भाचा शिरपा येणार होता. 62च्या अखेरीस तो सैन्यात दाखल झाला होता. देशप्रेमाची ती तुंबळ लाट उसळलेली होती. ती कानाकोपऱ्यातल्या लहान लहान खेड्या पाड्यात पोचली होती. गुरांमागं धावणाऱ्या तरण्या-बाण पोरांनी हातातली पेरूची काठी टाकून बंदूक हाती घेतली होती. एरवी लहान शहरात जायला बुजणारी ही पोरं ट्रकमधून, गाड्यांमधून, विमानातून पार कोटच्या कुठे गेली होती. गावच्या पारावर घरगुती गप्पा मारणारे हे तरुण नाना प्रांतातल्या, नाना वेशातल्या परक्या लोकांत फेकले गेले होते. हिंदी, मद्रासी, बंगाली, पंजाबी, कधी न पाहिलेले लोक, कधी न ऐकलेल्या भाषा. काही दिवस बुजऱ्यासारखे वागले आणि मग त्या नव्या आयुष्यात समरस होऊन गेले. शिरपा 5 वर्षांनी दीर्घ रजेवर आला होता. 4 दिवस घरी राहून आता 2 दिवस गाववालीकडे राहायला येणार होता. शिरपा भरती झाला हे म्हातारीने ऐकलं तेव्हा कपाळाला हात लावून घेतला होता आणि आता त्याला एक पट्टीची बढती मिळाल्याचं ऐकून तिचा ऊर अभिमानाने भरून आला होता. आता त्याच्यासाठी काय करू आणि काय नको असं तिला झालं होतं. शिवा कामावरून केव्हाच परत आला होता आणि आता तिघं शिरपाची वाट पाहत होते. आषाढाचे दिवस होते. पावसाने धार धरली होती. मधूनच वाऱ्याची सोसाट्याची वावटळ येत होती. सखाराम खिडकीपाशी बसला होता आणि मधूनच दार किलकिल करून बाहेर पाहत होता. रस्त्याची काळी गुळगुळीत पट्टी दिव्याच्या प्रकाशात चमकत होती.
रस्त्यापासून घराच्या दारापर्यंत चिखलाचा रबडा झाला होता. वरच्या पत्र्यावर पावसाचा ताशा कडकडत होता. ओली, गार, अंधारी रात्र. अशा रात्रीत नाईलाज झाला तरच माणूस बाहेर पडायचा. सखारामने खिडकी लावून घेतली. खोली प्रकाशित होती, उबदार होती. काय धिंगाणा घातलाय पावसाने, सखाराम म्हणाला. येतो की नाही कुणास ठाऊक. कोणाला खास उद्देशून हे शब्द नव्हते, पण खाटेवर आडवा झालेला शिवा निजल्या निजल्याच म्हणाला. बाबा, आपल्याला पावसाचं एवढं वाटतं. हा शिरपा राणावनातनं बर्फातनं हिंडलेला, तो या पावसाकडे वळून सुद्धा पाहायचा नाही. जणू काय त्याच्या शब्दासाठीच थांबलेली एक थाप दारावर पडली. आला वाटतं, घाईघाईने उठत शिवा म्हणाला आणि दाराकडे गेला. दार उघडले. गार वारा आणि पावसाचे थेंब खोलीत आले आणि त्याच्या मागोमाग एक उंच दणकट शरीराची व्यक्तीही खोलीत आली. अंगावर मिलिटरीचा जाड ओव्हरकोट होता. पायात जाड बूट होते. सखाराम व रखमा दोघांकडे पाहून शिरपा हसला आणि ओला ओव्हरकोट काढण्यात गुंतला. कोट निघाला, पायातले बूट निघाले, पाठीवरची बंगी खाली आली. शिवा त्याच्या भोवती नाचत होता आणि मग शिरपा पुढे आला. आधी सखाराम पुढे, मग रखमा पुढे वाकला. तो नीट उभा राहिल्यावर रखमा त्याच्याकडे डोळे भरून पाहत होती. 5 वर्षात तिने त्याला प्रथमच पाहिला होता. नीट पाहूनच ओळख पटवावी लागत होती. गेली 5 वर्ष शिरपा एक वेगळंच आयुष्य जगत होता. शरीर घडवलं गेलं होतं. स्नायूंना पोलादासारखा पीळ आला होता. नजरेत आत्मविश्वास आला होता. ती लहानशी कोली शिरपाने भरून टाकली होती. किती मोठा झालास रे, रखमा भरल्या आवाजात म्हणाली. शिरपालाही वाटत होतं, ही दोघं किती म्हातारी, किती थकलेली दिसतात. नाही म्हणायला शिवा मात्र उफाड्या शरीराचा, उमदा दिसत होता. व्हायचाच ग, वाडीचं वय त्याचं आणि मिलिटरीतलं खाणं पिणं, सखाराम म्हणाला. मनातल्या मनात तो शिवा आणि शिरपा यांची तुलना करत होता. शिवाही सैन्यात भरती होण्यासाठी म्हाताऱ्याच्या मागं लागला होता. तेव्हा त्याने ठाम नकार दिला. पोरा, आम्हाला तू एकुलता एक, मनात आणायचं नाही, पण काही बरं वाईट झालं तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे पाहायचं रे. नको बाबा, ज्यांना जायचं त्यांना जाऊ दे. काम देशाचं आहे, देवाचं आहे, पण आई बाबांची सेवा सुद्धा काही कमी नाही. आम्ही आहोत तोवर तरी तू कुठे जाऊ नकोस. आता त्याला वाटत होतं, कदाचित शिवा सुद्धा असा रुबाबदार दिसला असता. पण कोणी सांगावं, कितीतरी हजार तिकडून परत आलेच नाहीत. चहा टाक ना ग रखमा, शिवा गडबडीने म्हणाला. चहा झाला, पान तंबाखू झाली. रखमा आतल्या खोलीत स्वयंपाकाला लागली होती. सखाराम, शिवा आणि शिरपा यांच्या गप्पा रंगात आल्या होत्या. गप्पा म्हणायच्या, पण सखाराम आणि शिवा ऐकण्याचं काम करीत होते आणि शिरपा बोलत होता. कधी न ऐकलेली गावांची नावं, विक्षिप्त दैवत, चमत्कारिक चालीरीती, अपरिचित भूप्रदेश. शिरपाने 5 वर्ष डोळसपणे काढली होती आणि त्यांचं वर्णन ऐकता ऐकता दोघंही भान हरपल्यासारखे मंत्रमुग्ध झाले होते. रखमाची पानं घेतली आहेत हो ची हाक आली आणि तिघही उठले. सखाराम अर्धवट स्वगत म्हणाला. शिरपा, फक्त 5 वर्ष तू बाहेर घालवलीस, पण आम्हाला साऱ्या हयातीत पाहायला मिळालं नाही इतकं पाहून आलास की. तुझं बोलणं ऐकलं
की वाटतं आपणही असंच कुठंतरी जाऊन यावं दूरवर. कशाला? आहात तिथे बरे आहात की, शिरपा हसत म्हणाला आणि त्यानं अंगावरचा शर्ट काढला. त्याची छाती भरदार होती. दंडावरचे स्नायू सर्पासारखे वळवळ करीत होते. पण शिवाचं आणि सखारामचं सुद्धा लक्ष शिरपाच्या गळ्याकडे होतं. शिरपाने गळ्यात काळ्या दोरात गुंफलेलं ताईतासारखं काहीतरी घातलं होतं. पेटी किंवा लॉकेट खास नव्हतं, धातूंचंही नव्हतं, त्यात चमक नव्हती. उलट त्याचा रंग तपकिरी होता. शिवाला राहवलं नाही आणि त्याने जवळ जाऊन त्याला हात लावून पाहिला आणि हात लागलीच मागे घेतला. काय आहे रे गळ्यात शिरपा? शिवा नवलाने विचारत होता. इतका वेळ शिरपा ते जणू विसरलाच होता. आता त्याचं लक्ष आपल्या गळ्यातून लोंबणाऱ्या त्या वस्तूकडे गेलं आणि त्याचा चेहरा एकदम गंभीर झाला. हे ना, मग सांगतो. आधी आपलं जेवण होऊ दे. अरे पण आहे तरी काय? हाताला कसंसच लागतंय, शिवा म्हणाला. तो माकडाचा पंजा आहे, शिरपानं अनपेक्षित उत्तर दिलं. काय? तिघांनी जवळजवळच एकाच स्वरात विचारलं. माकडाचा पंजा मंतरलेला. पण मग सांगतो त्याच्याबद्दल. जेवण व्यवस्थित झालं. आग्रहही खूप झाला. पण सर्व वेळ सखाराम आणि शिवा शिरपाच्या गळ्यातून लोंबणाऱ्या त्या चमत्कारिक वस्तूकडे सारखे पाहत होते. जेवणानंतर परत बैठक जमताच शिरपाने त्या दोघांची उत्सुकता ओळखली आणि गळ्यातून तो पंजा काढून शिवाच्या हातात दिला. त्याला हात लावताना पुन्हा एकदा शिवाला कसं तरीच वाटलं. पण मग धीर धरून त्याने तो हातात घेतला आणि दिव्याच्या प्रकाशात उलटा सुलटा करून पाहिला. माकडाचा पंजाच खरोखर असला तर ते माकड अगदीच लहान असलं पाहिजे. आता तो जेमतेम अर्धा इंच लांब होता. पंजाच्या तळव्यातून दोरी ओवली होती. लहानशा बोटांची मूठ घट्ट आवळलेली होती. कातडी जुनाट, मळकट, सुरकुतलेली वाटत होती. चमत्कारिक आणि जरा किळस येण्यासारखाच जिन्नस. मंतरलेला म्हणत होतास, सखाराम म्हणाला. हो, निदान मी ज्यांच्याकडून तो घेतला त्याने मला तसं सांगितलं खरं. कसला मंत्र घातलाय त्यावर? तो ज्याच्या मालकीचा असेल त्याच्या 3 इच्छा पुऱ्या होतात. कोणत्याही 3 इच्छा? कोणत्याही. मग शिरपा, तू काहीतरी मागून घ्यायचंस की, शिवा हसत म्हणाला. नोकरीपायी असं रखडावं लागलं नसतं देशोदेश. पण शिरपाच्या पांढऱ्या पडलेल्या चेहऱ्याकडे पाहताच शिवा एकदम गप्प बसला. शिरपा सावकाश म्हणाला, मी माझ्या 3 इच्छा मागून घेतल्या आहेत. त्याला कसल्या तरी भयंकर आठवणी येत असाव्यात असं वाटत होतं. काय ते विचारू नका. युद्धाच्या त्या हत्याकांडातून मी सुखरूप परत आलो ना, त्यात सगळं आलं. आणि तू ज्याच्याकडून पंजा घेतलास त्याचं काय? त्याच्याही 3 इच्छा पुऱ्या झाल्या. शिरपा जवळजवळ पुटपुटत होता. त्याची 3री इच्छा मरण यावे अशी होती. हं? सखाराम खडबडून म्हणाला. म्हणजे यात काहीतरी
करणी असेल ही. शिरपा खिडकीकडे पाहत म्हणाला, मरताने त्याने मला हात दिला. त्याला एक अनुभव आला होता. होणार चुकत नाही आणि ते चुकवायचा प्रयत्न केला तर त्याहूनही भयंकर काहीतरी नशिबी येते. एक क्षणभर खोलीत मोठी विचित्र शांतता पसरली. मग सखाराम मोठ्याने हसत म्हणाला, शिरपा, चांगला हुशार होऊन आलास की रे. एवढी किमती चीज जवळ आहे तर ती विकून का नाही टाकेत? विकायला हरकत नाही, पण सहजासहजी कोणाचा विश्वास बसायचा नाही. एक दोघांनी आधी ट्रायल देऊन मग पैसे देण्याचं कबूल केलं होतं. पण काय? मग ते पैसे देण्याच्या स्थितीत राहिलेच नाही. तुझं काम झालं आहे ना, मग मला देऊन टाक. नको, शिरपा एकदम म्हणाला. काका, तो पंजा चांगला नाही. काही गोष्टी घडवून आणतो खरा, पण त्या सरळ मार्गाने नसतात. छा, उगाचच हा विषय निघाला. हे नाहीसं करावं हेच बरं. रखमाने सखाराम शेजारी एक शेगडी आणून ठेवली होती. कोणी काही बोलायच्या आत शिरपाने तो वाळका पंजा शेगडीत टाकून दिला. अरे अरे म्हणत सखाराम पुढे झाला आणि त्याने झट्ट दिशी तो पंजा निखाऱ्यावरनं उचलला. तुला नको असला तर मला दे की. काका, मी तो तुम्हाला दिलेला नाही. शिरपा विलक्षण गंभीर आवाजात बोलत होता. मी तो आगीत टाकला होता. आता जर काही झालं तर त्याची जबाबदारी माझ्यावर नाही. नाही बाबा, सखाराम हसत म्हणाला. पण जे काय मागायचंय ते कसं मागायचं ते तरी सांगशील का नाही? तो उजव्या हातात घ्यायचा आणि मोठ्याने मागायचं. पण काका, सांभाळून. आणि काही मागणारच असला तर अगदी साधं काहीतरी मागा. भलतंच काहीतरी नको. मी पुन्हा सांगतो, त्या पंजात शक्ती आहे, पण ती चांगली नाही. शिरपाची थट्टा करायचा विचार शिवाच्या मनात आला होता, पण त्याचा ओढलेला चेहरा पाहून त्याने तो सोडून दिला. इतका वेळ गप्प बसलेली रखमा आता पुढे झाली आणि म्हणाली, शिरपा, पुरे झाल्या रे पंजाच्या आणि मरणाच्या गोष्टी. घरचं काहीतरी बोल रे. शिरपा, आई कशी आहे तुझी? काशी काय म्हणते? नांदते का नाही आता सासरी? रखमा जरी सखारामला प्रत्यक्ष उद्देशून बोलली नव्हती तरी त्याने तिचा नूर ओळखला आणि मध्येच उठून तो वाळका पंजा फळीवर ठेवून दिला. शिरपा 2 दिवस राहून आपल्या घरी गेला. एक प्रकारच्या अलिखित संकेताने त्या तिघांनी माकडाच्या पंजाचा विषय परत काढला नाही. शिरपा गेल्याच्या रात्री मात्र सखारामने फळीवरून पंजा काढला आणि तो त्याच्याकडे पाहत बसला. काय विचार करता बाबा? लक्षाधीश व्हायचंय वाटतं, शिवा म्हणाला. काढलत का तुम्ही ते परत? रखमा नाखुशीने म्हणाली. अगं, या गोष्टी काही खऱ्या असतात का? मग कशाला उराशी कवटाळता ते? ते चांगलं नाही, टाकून द्या ते. टाकू, पण एक आधी परीक्षा तरी घेऊ त्याची. सखाराम उजव्या हातात पंजा घेऊन खोलीच्या मध्यभागी उभा राहिला. खरं म्हणजे बसल्या जागीही त्याला आपली इच्छा बोलून दाखवता आली असती, पण स्वतःचा ओशाळलेपणा लपवण्यासाठी तो मुद्दाम नाटकीपणा करीत होता. हात हवेत उंच धरून तो मोठ्याने म्हणाला, मला 1000 रुपये हवेत. बापरे! शिवा व रखमा दोघंही एकदम दचकले होते, कारण तोंडातले शब्द पुरे होतात ना होतात तोच सखारामने हात झटकला होता.
आणि हातातला तो पंजा दूर फेकला होता. शिवा त्याच्याजवळ येऊन म्हणाला, काय झालं बाबा? उजवा हात धोतरावर चोळत सखाराम म्हणत होता, छी शिवा, मी पैसे मागताच तो पंजा माझ्या हातात हल्ला, अगदी चांगला हल्ला बघ. शेवटचा शब्द ओरडूनच निघाला होता आणि त्याला कारणही होतं. तिघांच्या नजरा फरशीवर पडलेल्या त्या लहानशा पंजावर खेळल्या होत्या. हातात दाबून धरल्यामुळे म्हणा किंवा खाली जोरात आपटल्यामुळे म्हणा, पण पंजाची पाचही वाळकी सुतळीसारखी बोटं बाहेर आली होती. हाताची मूठ उघडली होती आणि आता त्या तिघांच्या डोळ्यासमोर ती इवलीशी बोटं परत वळली, परत आत गेली आणि ती लहानशी मूठ गच्च मिटली. शिवाची सुद्धा त्याला हात लावायची छाती झाली नाही. मग त्याने पायाने तो हलवला आणि काही होत नाही अशी खात्री झाल्यावरच हाताने उचलला. उलट पालट करीत तो म्हणाला, कुठे आहे यात काय? खाली आपटल्याने बोटं उघडली असतील. पण त्या लहानशा प्रसंगाने त्यांच्या नेहमीच्या गप्पा गोष्टींचा विरस झाला होता. बोलण्यात सारखा खंड पडत होता. काहीही कारण नसताना तिघही मध्येच गप्प बसत होते, कशाची तरी वाट पाहत असल्यासारखी. शिवात शेवटी कंटाळून झोपायला उठला आणि त्याने तो पंजा फळीवरच्या सामानात फेकून दिला. रखमाने बाहेरचा दिवा मालवला. सखारामचं वय झालं होतं. अलीकडे रात्री त्याला फारशी झोप यायची नाही. एकदा जाग आली की मग तर झोपेचं नाव नको. ती रात्र तर त्याला नेहमीपेक्षाही जास्त अवस्थेची गेली. रात्री 1:30-2च्या सुमारासच त्याला जाग आली. सर्वत्र शांतता होती. संध्याकाळच्या पावसाचं पाणी बाहेर साचलं होतं. त्यातच काही थेंबांचा टप टप आवाज येत होता. मोकळ्यावरून वाहत जाणारा वारा वाटेतल्या झाडांची पानं सळसळवीत होता. घरांची दारं खिडक्या खडखडवीत होता. प्रत्येक लहान सहान आवाजाने सखाराम दचकत होता. सकाळच्या प्रसन्न उन्हात मनावरची ही झापड नाहीशी झाली. ज्या गोष्टी रात्री सूचक अर्थपूर्ण वाटत होत्या त्याचं खरं क्षुल्लक रूप दिवसा उघड झालं. शिवा डबा घेऊन कामावर निघाला होता. दाराशी थांबून तो हसत म्हणाला, मिळाले का 1000 रुपये बाबा? उरे रे तुझी थट्टा, रखमा म्हणाली. अशा गोष्टी आजच्या दिवसात होतात का कधी? चल तू जा कामावर पाहू. शिरपाचं एक वाक्य सखारामला आठवत होतं. ज्या गोष्टी घडतात त्या इतक्या नैसर्गिकपणे की तुम्हाला वाटावं योगायोगच आहे एखादा. शिवा, पैसे यायचेच असतील तर ते सरळ मार्गाने येतील. आकाशातून काही कोणी डबोलं फेकणार नाही आहे. पाहू पाहू, संध्याकाळी मी येतोच आहे. रखमा त्याला पोचवायला दारापर्यंत गेली. वळणावरून वळून तो दिसेनासे झाल्यावर मग ती मागे फिरली आणि तिने दाराला कडी घातली. शिरपाच्या सांगण्यावर तिने कितीही अविश्वास दाखवला तरी मधून मधून दिवसभर तिची नजर बाहेर जातच होती. संध्याकाळ होत आली आणि काहीही झालं नाही. शिरपाने सांगितलेला तो सारा प्रकारच इतका चमत्कारिक होता की मनाचा गोंधळ होत होता. काहीही झालं नाही याबद्दल समाधान वाटून घ्यावं की निराश व्हावं हेच त्यांना कळेना. शिवा परत आला की त्याला थट्टा करायला आणखी कारण मिळालं. तुम्ही थट्टा करा नाहीतर आणखी काय करा,
सखाराम जरा तिखट आवाजात म्हणाला, काय झालं ते मला माहीत आहे. तो पंजा माझ्या हातात वळवळला. मुठीची उघडझाप झाल्यासारखी वाटली. काहीतरी भास झाला असेल. अशा गोष्टी होतात का कधी? भास? छट! मी सांगतो की. काय झालं? काय झालं? सखाराम रखमाकडे पाहत होता. तिचं लक्ष एकदम बाहेर गेलं होतं. त्यांच्या अंगणापाशीच एक माणूस घोटाळत होता. घरात शिरावं का नाही याचा विचार करीत असावासा वाटत होता. रखमाच्या मनात 1000 रुपयांचे विचार घोळतच होते. तिने त्या माणसाकडे जरा निरखून पाहिलं. त्याचे कपडे व्यवस्थित होते, उत्तमच होते. सहसा अशा वेशातला माणूस त्यांच्या दाराशी यायचा नाही. तो त्यांच्या घराकडे पाहत होता. मग स्वतःशीच मान हलवीत पुढे गेला. थांबला, परत आला, दाराकडे थांबला आणि मग एकदम निश्चय केल्यासारखा वळला आणि झपाझप दाराकडे आला. दाराकडे त्याची थाप पडायला आणि रखमाने दार उघडायला एक गाठ पडली. दार इतके चटकन उघडलेले पाहून तो क्षणभर दारातच उभा राहिला. या ना या, कोण हवं तुम्हाला? रखमा मागे सरत म्हणाली. म्हारणे इथेच राहतात ना? तो जरा अडखळत म्हणाला. हो, एव्हा ना सखारामही रखमापाशीच पोचला होता. मी कारखान्यातून आलो आहे. तो परत थांबला. कारखान्यातून? रखमा एकदम सावध झाली. काही झालंय का? शिवा तिथे कामाला असतो, त्याला काही झालं का? तो गृहस्थ अनिश्चितपणे उभा होता. रखमाच्या हातापायांना एकदम कापरं भरल्यासारखं झालं होतं. सखारामच पुढे होत म्हणाला, या ना आत. रखमा, त्यांना आत येऊ दे. काय सांगायचं आहे ते सांगू दे तरी. रखमा मात्र अंध नजरेने त्या माणसाकडे पाहत होती. कारखान्यात आज एक ऍक्सिडेंट झाला. शिवा, तो सापडला का अपघातात? रखमा ओरडली. हो, पण आता तो साऱ्यांतून सुटला आहे. अगदी हलकेच. साऱ्यातून सुटला आहे? बाई ग! त्याच्या शब्दाचा खरा अर्थ तिच्या मनात शिरला. त्या माणसाची नजर खिन्न होती. तिच्या मनातली भयंकर शंकाच खरी होती तर. डोक्यावर आकाशच कोसळल्यासारखं झालं. असहायपणे ती सखारामकडे वळली. सखारामचा थरथरता हात तिच्या खांद्यावर आला. खोलीतली शांतता भयंकर होती. म्हारणे मशिनरीत सापडला. तो माणूस अगदी हलकेच म्हणाला. शिवा मशिनरीत सापडला. सखाराम तेच ते शब्द पुन्हा उच्चारत होता. भांबावून स्वतःशीच मान हलवत होता. त्याच्या वृद्ध वयाने थकलेल्या डोळ्यांवर अश्रूंची झापड आली. देवा, काय रे न्याय तुझा, आमचा शिवा, एकुलता एक शिवा. दाराशी अवखडलेल्या अवस्थेत उभा असलेला माणूस आता जरासा हलला. त्याने एक हात सखारामच्या खांद्यावर ठेवला आणि मग घसा जरासा साफ करीत तो म्हणाला, म्हारणे बाबा, मॅनेजर साहेबांनी मला मुद्दाम तुमच्याकडे पाठवले. कारखान्यात सर्वांनाच या अपघाताबद्दल हळहळ वाटत आहे. तुमच्या दुःखाची सर्वांना पुरी कल्पना आहे. कारखान्याच्या अधिकारी वर्गासकट सर्वजण तुमच्या या दुःखात सहभागी आहेत. मी कारखान्याचा केवळ नोकर आहे. त्यांच्या आज्ञेचं पालन करीत आहे. पण मलाही अतिशय दुःख होत आहे.
सखाराम व रखमा होते तसेच उभे होते. रखमाचा चेहरा पांढरा पडला होता. डोळे काही पाहत नव्हते. श्वास थांबल्यासारखा झाला होता. सखारामचा चेहरा तो तर त्यापेक्षाही भयंकर दिसत होता. मॅनेजर साहेबांचा आणखी एक निरोप आहे. तो माणूस खिडकीबाहेर पाहत म्हणाला. अपघाताची प्राथमिक चौकशी झाली आहे आणि कारखान्याकडे कोणताही दोष येत नाही. अपघाताची त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी नाही. पण तुमच्या मुलाची नोकरी लक्षात घेऊन त्यांनी काही रक्कम तुम्हाला नुकसान भरपाई म्हणून द्यायचं ठरवलं आहे. सखारामचा हात एकदम खाली आला आणि त्याची भयचकित नजर त्या माणसावर वळली. आवळलेल्या ओठातून तो पुटपुटला. रक्कम किती? 1,000 रुपये, त्या माणसाने उत्तर दिले. रखमा किंचाळली, पण सखारामचं तिच्याकडे लक्षच नव्हतं. त्याचा चेहरा विकृत झाला होता. दात एखाद्या भयानक हास्यात विचकल्यासारखे दिसत होते. त्याने एक पाऊल पुढे घेतले आणि तो बेशुद्ध होऊन खाली कोसळला. नशिबात नसलेल्या हव्यास धरण्यापायी हातचा एकुलता एक मुलगा रखमा आणि सखारामला गमवावा लागला. आता पुढे काय घडणार? सखाराम पुढच्या 2 इच्छा मागेल का? त्या ताईचं काय होईल? हे ऐकण्यासाठी पुढचा भाग नक्कीच ऐका. अजून अशाच मराठी गोष्टींसाठी ऐकत रहा पूनम तवकर हे YouTube चॅनल.